जामखेड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी केले नमाज पठण। जामखेड येथे ईद उत्साहात साजरी। ईदगाह राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन। जामखेडमध्ये मुफ्ती अफजल पठाण यांनी ईदगाह मैदानावर सकाळी 9 वाजता रमजान ईदची सामूहिक नमाज पठण केली आहे। यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। तसेच जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, आरणगाव, जवळा, नान्नज, धणेगाव, पिंपरखेड आदी ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली। उत्साहात सौहार्दाच्या वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली। यावेळी मुस्लिम बांधवांनी विश्वशांती, बंधुप्रेमासाठी तसेच जगात, देशात माणसांमध्ये सौहार्दाचं, माणुसकीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली आहे। नमाज संपताच सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी ईदगाह मैदान परिसरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अजहरभाई काझी, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन पवार, शामीरभाई सय्यद, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरुण जाधव, शेरखान पठाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, भाजपाचे शहराध्यक्ष पवन राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मंगेश आजबे, काँग्रेसचे राहुल उगले, जुबेरभाई शेख, मनसेचे प्रदीप टापरे, डॉक्टर अल्ताफ शेख यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ईद निमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। रोजा, नमाज, तरावीह नमाज, कुराण पठण करून पुण्य मिळविण्याचा महिना म्हणून रमजान महिना मानला जातो। जगात शांतता आणि भारत देशात गंगा जमुना तहजीब संस्कार कायम राहावे आणि दुआ प्रार्थना मुफ्ती अफजल पठाण यांनी केली, तर देशाची एकात्मता टिकविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरात हा सण सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकारी वर्ग यांनी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। या ईदगाह मैदानावर आमचे प्रतिनिधी नासिर पठाण यांनी घेतलेला हा आढावा। रमजान महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो। या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करतात। आज त्याचीच सांगता म्हणून ईदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाजाचं पठण केलं। या नमाजाचं पठण मुफ्ती अफजल कासमी यांनी ठीक 9 वाजता केलं आणि आपण पाहत आहोत की ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक महेशजी पाटील आणि तहसीलदार माळी साहेब आणि विविध पक्षाचे नेते मंडळी आणि राजकीय मंडळी आणि सर्व हिंदू बांधव या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। तर आज आपण ईदच्या निमित्त इतकं सांगू शकतो की या ईदच्या निमित्त सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक या ईदगाह मैदानावर एकता, समता, बंधुत्व हेच ईदच्या या महत्त्वाचं संदेश आहे। कॅमेरामन दानिशसह नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमुणकर, जामखेड। आज हम तमाम को ईद सईद की मुबारकबाद दी जा रही है कि आज जामखेड शहर के अंदर ईदगाह के अंदर बड़े इज्तिमा के अंदर अल्लाह का फजल हुआ, हमने ईद उल फितर की नमाज अदा की। आज का दिन हम तमाम के लिए यूँ कहीं के पूरे हिंदुस्तान के बसने वाले तमाम 125 करोड़ पब्लिक के लिए, जनता के लिए, आवाम के लिए आज खुशी का दिन है। अल्लाह ताला हम तमाम को इसकी खुशियाँ बेनती अता फरमाए और ख़ास कर ये कि आने वाले हालात के अंदर हम तमाम को और पूरे हमारे देशवासियों को अल्लाह अमन, शांति और चैन और सुकून अता करे। हम ऐसी दुआ कर रहे हैं, अल्लाह से ही मांग रहे हैं कि अल्लाह ताला आने वाले तमाम हालात के अंदर हमारी जो तहजीब चलती आ रही है, जिसे हम गंगा जमनी तहजीब कहते हैं, अल्लाह ऐसा भाईचारा हमारे और पूरे कौम के दरमियान रखे। हमेशा आपस में जो है तो भाईचारा रहे, मोहब्बत रहे, उखुवत रहे। हम जब हर काम जब मिलजुल के करते हैं, आज भी हम तमाम देशवासियों को आज ईद की मुबारकबाद पेश कर रहे हैं कि आने वाले हालात के अंदर हम ऐसे ही मुबारकबाद पेश करते रहे और एक दूसरे को जो है तो गले लगाते रहे ताकि ईद का हक अदा हो जाए। अल्लाह हम तमाम को जो है तो यहाँ पर आने को, जुड़ने को और ईद की सईद देने को कबूल फरमाए। आमीन। सण आहे। खरं तर महिनाभर उपास करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी गेला महिनाभर आपण उपास केलेले आहेत आणि त्याचं फळ मिळण्याचा आजचा हा दिवस आहे।
या दिवसाच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. या ईद निमित्त या देशामध्ये आपण सर्वांनी भाईचाऱ्याने एकत्रिततेने आणि या देशाचं सार्वभौमत्व टिकेल या पद्धतीने राहण्यासाठी प्रयत्न करू. या रमजान ईदच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रमजान ईदच्या निमित्तानं मी शिवसेनेच्या वतीनं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही ईदच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये सर्व हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात, असेच राहोत अशी या ठिकाणी अल्लाह तालाची प्रार्थना करतो. महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी उपवास करून आज या ठिकाणी ईदच्या निमित्तानं नमाजचं पठण केलं आणि सर्व समाज एकत्रित येऊन या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो. असं म्हटलं जातो. त्याच पद्धतीच्या मुस्लिम समाजामध्ये या ठिकाणी हा मुस्लिमांचा रोजाचा जो महिना आहे त्यामध्ये ईदचा हा सण आहे सगळ्यात अति महत्त्वाचा सण आहे. त्या सणामध्ये रमजान महिन्यामध्ये एक महिन्याभराचा उपवास करून त्या ठिकाणी उपासना केली जाते. त्याचबरोबर स्वतःचं शरीर आणि बाकीच्यांच्या शरीराकडं त्या ठिकाणी देवाने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर समतेचा विचार या ठिकाणी बंधुभावाचा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम बांधवाच्या वतीने केलं जातो. आज या ठिकाणी त्या रमजान ईदच्या दिवशी सगळे हिंदू बांधव वेगवेगळ्या समाजातील बांधव एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहेत व समतेचा विचार व एकतेचा विचार या ठिकाणी भारतामध्ये पेरण्याचं काम करतात. हा सण जो आहे हा सण एकतेचा सण आहे, भेदभाव नष्ट करणारा सण आहे. तुम्ही आम्ही सर्व येथे या ठिकाणचे जमिनीचे या ठिकाणी भूमिपुत्र आहोत. या पद्धतीने हा मेसेज या सणातून दिला जातो. धन्यवाद. भारत देशामध्ये विविधतेतून एकता हे आपल्या भारत देशाचं संघराज्याचं वैशिष्ट्य आहे आणि या जामखेड जिल्हा अहमदनगर या देखील या ईदगाह मैदानावरती आज ईद शांततेत पार पडली. या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व सामाजिक, सर्व धार्मिक संघटनेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी, सर्व प्रशासनाच्या वतीने सुद्धा आदरणीय तहसीलदार गणेश माळेसाहेब आणि आम्ही जामखेड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या या रमजानच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना तसेच जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. सर्व धर्मातील, सर्व समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन शांततेनं अशा प्रकारे आनंदाने सण उत्सव साजरे करावेत असंच या ठिकाणी मी प्रशासनातर्फे आवाहन करतो. ओके.